मगाच्या दोन्ही हाताने कर. दोन्ही हाताने. हो हो. आता ही एक आहे. आता ही बघू मोठं होते का. छान आहे ना. तुले घ्यायचं आपण. जाऊ का मी. कुठं ब्रश करून जा. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर इथे पाहू शकता तुम्ही खुशीला किती त्या कुत्र्याचा लळा लागलाय. तो कुत्र्याला म्हणजे त्याचे मालक कुठेतरी सोडून येणार आहेत त्याला, म्हणून खुशीचा असा मुडहाप झाला होता. आणि हे जे आहे ना, हे चुरा अद्रकाचा आहे. तर मी अद्रक फ्रीजमध्ये ठेवायला जमत नाही आणि बाहेर ठेवलं तर ते वाळून जातं, म्हणून मी त्याला खिसून घेतला आणि कडक उन्हामध्ये त्याला वाळून घेऊन एका भरणीमध्ये ठेवून दिला. आता कुठल्याही भाजीला किंवा खिचडीला म्हणा किंवा चहामध्ये वगैरे आपण ते टाकू शकतो. तर असं आता मला हे कामं करायची होती दुपारची. म्हणजे खुशी तर इतका मूड ऑफ झाला होता ना तिचा की आता म्हणजे ते एक डॉग आहे शेजारी, इतकं छान होतं ना ते. लहानपणापासून त्याला सांभाळलं आहे आणि आता अचानकच त्याला सोडणार आहेत वाटतं कुठंतरी नेऊन. तर खुशी रोज त्याला चपाती न्यायची घरातून किंवा पाणी त्याला पाजत होती. म्हणजे तिला इतका त्याचा लळा लागला होता ना की काय सांगावं. पण असं तिला त्या दिवशी मी त्यांचं बोलणं फोनवरती ऐकलं की त्यांनी कोणाला त्रास असं पाठवत आहेत, या तुम्ही घेऊन जावा बघून जावा म्हणून. म्हटलं हिला तरी त्याचं नाव सिंगम ठेवलं त्यांनी. ते सिंगम जाण्याच्या आधी म्हटलं खुशीला उठ बाई तू जाऊन बघून ये म्हणलं त्याला शेवटचं. म्हणून मी तिला उठवलं तर तिचा मूड ऑफ झाला आणि तिनं माझ्या मागे लागली की आता आपण ठेवून घेऊया. तर असं लहान लेकरांना प्रत्येक गोष्टीचा खूप लळा लागतो लवकर आणि तो सुटत नाही बरं का. मग तो माणसांचा असो किंवा मग प्राण्यांचा वगैरे असो. तर इथं जे नारळ पाहत आहे ना तुम्ही, तर हे मंगल कळशावरचं नारळ आहे हे माझं. मी एका छोट्याशा त्या डबड्यात ज्याला मी ठेवलं होतं, तर ते पाहू शकता तुम्ही. म्हणजे त्याच्या मुळा वगैरे ते चौकोनी डबडं होतं, तर त्या डब्यामध्ये सुद्धा हे चौकोनीच मुळा आलेला आहेत एकदम. तर इतकं ते वाढलेत ना मुळा वगैरे, आणि त्याच्यावरती पण पानं त्याचे खूप मोठे झाले होते ते. आणि अचानक त्याची मी जागा बदलली. किचनमधून ना मी त्याला गॅलरीमध्ये ठेवलं होतं, तुम्ही पाहिलं असणार व्हिडिओमध्ये. तर तिथं ठेवल्यानंतर ना ते म्हणजे ह्यांनी मी गावाला गेल्यानंतर ना सगळी झाडं इतकी हिरवीगार राहिली होती ना. ह्यांनी त्याला रोज पाणी टाकत होते झाडांना. फक्त ह्या झाडांना ह्यांनी विसरले होते का काय कोणच ठाऊक. आणि हे झाड पण एकदम असायचे, पानं पण एकदम कोवळे झाले तर आणि म्हणजे पिवळे पडले तर काळपट वेगळेच त्याचे पानं त्या दिवशी दिसत होते. तर म्हटले की मग ह्याला आता दुसऱ्या एका पॉटमध्येच घालण्याची. मी आता हे जे एक आहे ना हे पॉट म्हणजे हे कुंडी जी आहे ना हे रिकामीच अशी पडून होती, त्याच्यामध्ये माती होती. ह्याच्यामध्ये मी खायची पानाची वेल असते ना, तर मी ते लावली होती बरं का. परंतु ते वाळून गेली. मी ती वेल ऑनलाईन मागवली होती. तर ते इतकं म्हणजे छान टिकली ना, ते नवीन पानं यायचे पण आणि ते खराब होऊन ते गळून पडायचे. परत त्याच ठिकाणी आणखीन नवीन कोंब यायचा, नवीन पानं यायचे. परंतु अचानक कसं काय कुणास ठाऊक ते वाळूनच गेलं. मी त्याला
बहुतेक वारा किंवा ऊन बाहेर गॅलरीमध्ये जास्ती पडतं, तिथं खूप छान वाढलं होतं ते. मी त्याला अचानकच घरी आतमध्ये गॅलरीमध्ये आणलं. गॅलरीमध्ये फक्त वारं येतं, परंतु तिथं ऊन नाही पडत. तिथं पत्रे असल्यामुळे 2, तर त्याच्यामुळे ते वाळलं की काय कोणास ठाऊक. आणि आता त्याच ठिकाणी मी हे पण झाड लावलं होतं, म्हणजे ठेवलं होतं त्याच्यावरती हा डब्बा. तर हे पण झाड अगदी एकदम सुकूनच बसलेलं होतं. म्हटले की हे खूप छान असं नारळ उगवलेलं होतं. आणि असं म्हटलं हे झाड वाळून जायच्या आधी ना ह्याला दुसऱ्या म्हणजे त्याच कुंडीमध्ये म्हणजे ह्याला मी ठेवून देते म्हटलं. मग त्यातली माती वगैरे, रोज तिथं महादेवाची पिंड आहे, पाणी वगैरे महादेवाला घालले की तेच पाणी त्या कुंड्यात जात असते. तर हे म्हणजे ऑलरेडी तिथली माती एकदम अशी ओली झालेली होती, म्हणून मी पाणी काय परत नाही टाकलं. मग आता हे थोडीशी चिकट माती होती, शेतातली माती होती ही. आणि मग आता मी त्याच्यामध्ये सगळं ते अगोदर धुवून घेतलं, त्याच्या मुळा वगैरे खालच्या. आणि आता छान असं त्याच्यामध्ये मी ते झाड लावत आहे. म्हटलं आता हे खराब नाही व्हायला पाहिजे. तर असं आता मी ह्याला आतमध्ये नाही ठेवत, गॅलरीमध्ये बाहेरच फोर्चमध्ये ठेवून देते. म्हणजे तिथं वारं पण येतं आणि ऊन पण येते, सकाळचं पण येते आणि संध्याकाळचं पण कोवळं ऊन तिथं पडतेच. मग थोडंसं ऊन वारं हवा पण असली ना झाडांना खूप छान असं फुलतात ते झाडं. मग आता गॅलरीमध्ये मधली जी गॅलरी आहे ना, तर तिथं फक्त वारं येते, परंतु ऊन जे असते ना ऊन नाही येत. आणि झाडांना ऊन खूप महत्त्वाचं असते. तर असो मग ह्यातली सगळी माती मी ती काढून घेतली. आणि त्याच्या जे म्हणजे अगोदरचं जे ह्याच्यामध्ये होतं ना खायच्या पानाची वेल, तर म्हणजे नागवेलीचे पानं असतात ना, आपण कलश वगैरे त्याच्यावरती आपण ठेवताना असं 5 पानं लावतो, तर त्या पानाची वेल होती. तर ते खराब झालं होतं, तर त्याच्या ज्या मुळा आणि त्याच्या जे सुकलेलं त्याचे जे होते ना सगळे त्याची वेल, तर आतमध्ये तशीच होती. मी त्यातलं एक काढत होते. आणि तुम्हाला त्यात धागे पण दिसत असतील बरं का. म्हणजे आता म्हणजे आपल्या हातामध्ये वगैरे आपण देवांची वगैरे धागे बांधतो किंवा गळ्यात, जेव्हा ती खराब होतात ना, तर ते डस्टबिनमध्ये किंवा कुठं कचऱ्यात वगैरे न टाकताना मी असं कुंडीमध्ये टाकून देते ते म्हणजे हातातले धागे वगैरे. म्हणजे आपण विश्वासानं ते धागे वगैरे हातात बांधतो, गळ्यात घालतो, आणि जेव्हा ते खराब होते तेव्हा आपण त्याला कचऱ्यात टाकतो. तर तसं मी नाही करत. तर मी ते धागे असं कुंडीमध्ये वगैरे असे पुरून देते, म्हणजे ते खराब म्हणजे टाकूनही देण्याचं पाप आपल्याला लागत नाही. म्हणून ते असं कुंड्यात कुठल्या तरी का मातीत पुरून देते. आता त्याच्यामध्ये ना एक धागा दिसला होता, जो की केंद्रामध्ये जो की केंद्रामध्ये जेव्हा आपण प्रहरे सेवा किंवा स्वामी चरित्र सेवा वगैरे आपण करतो ना, तर त्यावेळेस आपल्या हातामध्ये गुरु धागा बांधला जातो. तर तो धागा माझ्या हातामध्ये होता, खूप दिवस झाला होता, माझ्या आणि खुशीच्या हातामध्ये होता. तर तो खराब होत होता शेवटी, म्हणून मी ते दोघींचंही काढलं आणि ह्या कुंडीमध्ये मी टाकलेलं होतं. तर ते मला भेटलं त्यात. तर तुम्ही पाहू शकता असं किती छान झाड, म्हणजे थोडंसं सुकलं आहे, पण आता पाहूयात. बाहेर मी त्याला फोर्जमध्ये ठेवून देते. आणि हे पहा, आता दुपारचं माझं सगळं काम जेवण झाल्यानंतर ना मी थोडंसं आराम केला होता, कारण आता स्कूल वगैरे चालू होती खुशीची. दुपारून आराम वगैरे करायला मिळतच नाही, तिच्यामध्ये सगळा दिवस जातो. तिचं खाणं पिणं, तिचे कपडे वगैरे, म्हणजे तिचे 2-3 ड्रेस आहेत वापरायचे स्कूलचे, उद्या कुठला असं राहतेच. म्हणून मग थोडंसं आराम केलं आणि उठल्यानंतर हे इतकं मस्त असं ऊन पडलं होतं ना गॅलरीमध्ये, इतकं छान असं म्हणजे दिवस मावळायचं ऊन पडतं. आणि घरामध्ये पूर्ण हॉलमध्ये हा असा उजेड पडतो बरं का, खूप मस्त. आणि सगळ्यात जास्त उजेड ते ह्या भिंतीवरती, हा देवांवरती पडतो. इतका छान असा प्रकाश पडतो ना, खूप मस्त फील येते. म्हणजे उठल्या एकदम असं उजेड दिसलं आणि एकदम फ्रेश वाटलं मनाला, खूप छान, इतकं भारी वाटत होतं ना. आणि रोज असं ऊन पडतंच बरं का, रोज न चुकता. आणि तर बाहेर झाडं वगैरे इतकं छान आलेले आहेत ना झाडांची. पण मी खूप दिवस झाले ट्रिप नाही दिली, तर एका शॉर्टमध्ये किंवा लाँग व्हिडिओमध्ये मी देऊन टाकेन. ते पण खूप सारी झाडं आलेली आहेत. म्हणजे आता मी मध्ये आणले होते ना चाफ्याचं वगैरे, किंवा आईने मला बागेतून एक ते कोंब आणून दिला होता, ते मोठा गड्डू, त्याचं पण आलेलं आहे. मी नक्की ट्रिप देईन आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर असो, सगळं कामं माझी तर राहिलेली होती. कपडे वगैरे काढले, मला फ्रेश व्हायचं होतं आणखीन. तर म्हटलं कपडे वगैरे किती म्हणजे हे सध्या हे नाही गेले तर तीर्थक्षेत्राला वगैरे, त्यांचं देवदर्शन चाललं आहे. आणि इथं
खुशी मी दोघीच असल्यामुळे ना अगदी कपडे वगैरे खूप कमी पडत आहेत. खेळून दमून आलेल्या आहेत मॅडम. पडला आतमध्ये. तर रविवार शेवटचा दिवस होता खुशीचा, मस्तपैकी असा एन्जॉय करण्याचा, खेळण्याचा, बागडण्याचा वगैरे असं, म्हणजे एकच दिवस रविवार राहिलेला होता. आता सोमवारपासून तिची स्कूल चालू होणार आहे, शनिवार. तर शनिवार रविवार 2 दिवस तुला काय खेळायचं ते खेळून घे म्हटलं. बाई तिनं बाहेर पण खेळून आलेली होती, तुम्ही पाहू शकता तिला किती घाम आलेला आहे. आणि शेवटी तिनं माझ्यासोबत पण थोडंसं कळीना खेळली. आणि तिला ना बाहेर कितीही खेळू द्या मैत्रिणीसोबत, पण शेवटचा डाव जो असतो ना, म्हणजे शेवटच्या क्षणी तिला माझ्यासोबत खेळायचं असतेच, म्हणजे असतेच. तिचा दिवसच जात नाही माझ्यासोबत खेळल्याशिवाय. म्हणजे काहीही खेळा, फक्त हे स्टोन पेपर सीझर गेम वगैरे नाही, तिच्यासोबत मोबाईलवरचे पण तुम्ही गेम खेळा. म्हणजे तिचा एक डाव, माझा एक डाव, लुडोचा वगैरे म्हणा, किंवा सापशिडीचा म्हणा, किंवा कुठलाही म्हणा, किंवा घरामध्ये जर काय असेल तर म्हणजे प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत मला खेळावीच लागते. तर असं नाही खेळलं तर मग फुगाबाई फुगूनच बसते आमची, बरं का. तर आता एवढं सगळं दमून आलेली होती, तिचं खेळणं वगैरे झालं होतं, तिला इतकी भूक लागली होती ना. मग मला इथं अक्षरशः 5:30 वाजता मला इथं खिचडी बनवायला तिनं सांगितलेली होती. तर मग इतकं तिला भूक लागली होती, इतका म्हणजे जोराची, की काय सांगावं. म्हणून मी हे सगळं मिक्स चिराचिरी केलं आणि ते मिक्सच केलं एकदम. म्हटलं आता हे कांदा वगैरे, लसूण म्हणजे लसूण तळले मी अगोदर सुरुवातीला, पण आता कांदा सेपरेट किंवा टोमॅटो, परत भाजी असं न तळण्यापेक्षा ना मी सगळं मिक्सच केलं आणि ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि पटपट त्याला तळून घेतलं. मॅडमला इतकी भूकच लागलेली होती की काय सांगावं. तर तिच्या गडबडीत ना मी माझी एक गलफतच होऊन बसली बघा इथं. म्हणजे एकदमच एक काय ते चुकून बसली की कांदा टाकायचा माझ्याकडून राहिलेला होता. मग आता मी जे सगळं तळत होतं ना, ते आणखीन त्याच्यावरतूनच मी कांदा टाकला तळायला. आणि आता तिला इतकी म्हणजे कडाक्याची भूक लागली होती ना, मी म्हटलं तू फक्त बाहेर जाऊन एक फेरफटका मारून येत्या सिंगमकडे वगैरे. तर मग मी बनवून ठेवते तवर म्हटलं. तर तिचं काय म्हणजे हो म्हटली, एक चक्कर टाकून याची लगेच झाली का. म्हणजे गॅलरीच्या पलीकडंच ती जी भिंत दिसते ना खिडकीतून तुम्हाला, तर तेच घर आहे. त्यांनीच ते सिंगमला ठेवलेलं आहे बरं का, पप्पीला त्या छोट्याशा. आणि मग तिथंच आता सगळं इथला आवाज तिला जातो, किंवा तिचं बोललेलं मला आवाज येतो. इथून जरी मी तिला आवाज दिला नाही किचनमधून, खुशी म्हटलं का सहज तिला आवाज जातो. गॅलरीमधून ओपन असल्यामुळे सगळं ते तिला आवाज जातो किंवा तिचा. तर ती तिथून मला ओरडत होती की मम्मा खिचडी झाली का, मम्मा खिचडी झाली का. म्हटलं बाहेरून तू म्हणजे तिथं जर तिनं ओरडली ना तर सगळ्या अख्ख्या गल्लीला आवाज जातो. म्हटलं तू ये बाई घरी, म्हटलं झाली आपली खिचडी. तर घरी आल्यानंतर ना मी तर म्हणजे फक्त असं म्हणजे फ्राय केलं होतं सगळं ते जे आहे ना, कांदा टोमॅटो वगैरे. माझे त्यात तांदूळ टाकायचं राहिलं होतं. तिनं असं वाकून बघत होती की झाली का नाही, तुम्हाला खोटी का बोलली, म्हणली की झाली म्हणून बोलवली. मग परत तिला मीच म्हटलं की तू किती आरडाओरडा करत होतीस, बाकीचे आले खिचडी आपली खायला. तर म्हटलं तर असं म्हटलं आता मी पटकन इथं कोथिंबीर वगैरे सगळं टाकून दिलं त्याच्यामध्ये. आणि ना एक गोष्ट म्हणजे आपण जेवढं मन लावून करतो ना स्वयंपाक, ते पण छानच होतं बरं का. पण एका दिवस असतो ना की एकदम फास्टमध्ये काहीतरी करायचं आहे बाबा, हां चला 2च मिनिट थांबा मी बनवून देते, नसते काही. ती गोष्ट जर असेल ना तर त्यावेळेस जी आपण भाजी वगैरे बनवतो किंवा कुठली गोष्ट बनवतो एकदम गडबडीमध्ये एकदम नसते का, तर ती इतकी मस्त इतकी टेस्ट लागते ना. खिचडी अगदी खूप मस्त झालेली होती. आणि आता हे जे तांदूळ पाहताय ना, हे चांतारा तांदूळ आहे, जे की मोकळा भात होतो ना. तर खुशीला कधी कधी मोकळा भात पण आवडतो बरं का. तर तिला मी खिचडीसाठी हेच लावत असते कधी कधी. तर इतकं मस्त ह्याचं भात होतो ना, आणि शिजताना पण खूप छान असा वास येतो बरं का. चांतारा तांदूळ आहे, खूप मस्त ह्याचा वास येतो. तर मी ह्याच्यामध्ये कपच ठेवलेला आहे. म्हणजे तिघांचे 3 कप, कोणी पाहुणे रावळे आले तर मग एक्स्ट्राचे 1-2 कप वाढून टाकत असते. तर सध्या मी 2 कपाचं तांदूळ इथं खिचडी बनवलेली आहे. तर खुशीला असं म्हणजे खिचडी मोकळी आवडते, परंतु एक रस्सा असतो ना, की म्हणजे आपण मॅगी कशी बनवतो ना, थोडीशी एक ग्रेव्ही टाईप, तसं तिला खिचडी आवडते. तर आता ह्या तांदळाची तर होणार नव्हती तशी खिचडी, म्हणून मी पटपणी म्हणजे शिजवलं ह्याला पटमणी. आणि उकळी देऊन म्हणजे शिट्ट्या देऊन ना तिला गरम गरमच वाढून दिलं होतं.
तर आणि आता हे पहा, हे माझं पुदिन्याचं झाड आहे. आणि खूप छान. फक्त मी अशी एक वेल आणून टाकली होती बरं का, एकच अशी वेल होती. म्हणलं येऊ किंवा न येऊ म्हटलं, तर किती छान हे बहरले आणि इतका मस्त वास येतो ना, इतका मस्त वास येते ना खरंच. आणि खूप छान हिरवंगार असं वाटतं ह्याच्याकडं पाहिलं तर. आणि ती माझी एक चूक झाली होती, जे की ना आता हे तेलाचं गुब्बा आहे, हा डब्बा आहे तेलाचा, म्हणजे आपलं गोड तेल असतं ना, तर त्याचा हा डब्बा आहे. तर हे जे मी ह्याची अगोदर कटिंग करून घेतली, म्हणजे जे वाळलेलं होतं. आणि आता हे पाहताय ना, हे म्हणजे धरायचं मी ठेवलं होतं, परंतु अक्षरशः ह्याच्यामधून सुद्धा ती वेल चाललेली होती. मग म्हटलं की आता काही फायद्याचं नाही आहे म्हटलं हे, कारण आणखीन त्याला वाढायला इथं जागाच पुरत नव्हती, म्हणून मी हे काढून टाकलं. आणि ती जी वेल थोडीशी वाळलेली दिसत होती, त्याला पण मी कट करून टाकलं. आणि पुदिन्याचे खूप सारे म्हणजे फायदे आहेत बरं का. रोज एक जरी त्याचं पान खाल्लं ना तरी बस होतं, परंतु सरबत जेव्हा करतो ना, त्यात 1-2 पानं टाकायचे चुरून असं, म्हणजे हातावरतीच रगडून खूप छान ते सरबत बनतं. आणि पाणीपुरी पण आपण जेव्हा बनवतो, तर त्याच्यामध्ये पण पुदिन्याचेच पानं असतात बरं का. तर कुठल्याही आपण भाजीला म्हणा, किंवा आता मी सपोज कढीपत्त्याचं कसं त्याची पानं वाळवून असं एकदम त्याचं पेस्ट करून ठेवले ना, म्हणजे सुकी पेस्ट, तर तसं पण आपण पुदिन्याची पण पेस्ट करून ठेवू शकतो बरं का. सध्या मी नाही ट्राय केलं, पण काल मी जेव्हा हे असं कट करत होते ना, म्हणजे तर वाटलं की हां, आपण हे असं पण करू शकतो म्हटलं. तर असं म्हटलं, मी जे थोडंसं वाढलेलं होतं ना एकाच बाजूनं, ते एकदम लकडं चाललेलं होतं, मी ते कटिंग करून घेतलं. आणि आपण जेवढं कट करतो ना, त्याच्यातूनच 2-3 फाटे फुटतात. खूप छान असं हे पुदिन्याचं झाड येतं बरं का, हिरवंगार राहतं, एकसुद्धा पाण्यातलं म्हणजे वाळत नाही. तर असं ते काम झाल्यानंतर खुशीला खिचडी वाढल्यानंतर तिचं टी व्ही बघत खाणं चालू होतं. आणि आता तिचं खाणं वगैरे झाल्यानंतर, आता थोडासा अंधार झाल्यानंतर रात्रीचा दिवाबत्ती असतो आपला, तर इथं दिवा वगैरे लावला देवापाशी. आणि आता स्वयंपाकाचं तर नव्हतंच टेन्शन, खिचडी बनवलेली होती. आणि आता खुशीचे बाबा 2 दिवसात येणारच होते. त्यांनी पद्मनाथ स्वामीला आहेत सध्या, आणि केरळमध्ये, जे की दर्शन झाल्यानंतर जेव्हा फोटो असतील तेव्हा ते फोटो तुम्हाला नक्की मी शेअर करेन आल्यानंतर त्यांनी. आणि आता इथं दिवाबत्ती वगैरे केलेला आहे मी. आता चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो छान छान कमेंट पण करा. बाय.